सगळ्यांचं पहिल्यांदा आपलं या ठिकाणी स्वागत आहे। मी अक्षय पाठक पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज पहिल्यांदा सगळ्यात आनंदाची बातमी आपल्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। आपल्या जे काही शिक्षक भरती जी झाली होती आपल्या ह्या राज्यामध्ये, त्यामध्ये पवित्र पोर्टल जे होतं आपलं, त्या पवित्र पोर्टलमध्ये शिक्षक भरतीचा पहिला जो काही निकाल जो तो या ठिकाणी घोषित झालेला आहे आणि अनेक मुलांचं आपल्या त्या शिक्षक म्हणून या ठिकाणी त्यांची निवड जी आहे ती आपल्याला झाल्याचे दिसून येते। मग अनेक मुले आहेत आपले सकाळपासून फोन येत होता, पण काही ऑफलाईन बॅचेसमुळे हा व्हिडिओ जो आहे तो बनवण्यासाठी थोडासा वेळ लागलेला आहे। पण पहिल्यांदा सगळे आपले जे काही जेवढे काही शिक्षक आहेत त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन। का एका शिक्षकालाच माहिती आहे की आपला विद्यार्थी शिक्षक झाला, एका शिक्षकालाच माहिती की शिक्षक बनण्याचा आनंद काय असतो। अनेकांना वाटतं की शिक्षक म्हणजे हा जो काही पेशा आहे हा खूप कमी आहे किंवा ह्याचं वेतन खूप कमी असतं किंवा ह्याला इतका मान सन्मान नाही। पण मी सांगतो शिक्षक हा जो आहे हा जो काही पेशा आहे, जेवढे काही क्लास 1 पोस्ट येतात शिक्षक ही देखील एक देशातली नाही जगातली क्लास 1 ची पोस्ट आहे। त्यामुळे शिक्षकालाच माहिती की आपले विद्यार्थी जर तो शिक्षक म्हणून या ठिकाणी निवड झाल्याची काय आनंद होतो ते यावेळेस मला माहिती आहे। म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा सगळ्या आपल्या मुलांचं ज्यांचं निवड झालेली शिक्षक भरती म्हणून त्या सगळ्या आपल्या राज्यातल्या मुलांचं पहिल्यांदा अभिनंदन पाठक ग्लोबल स्टडी सेंटरच्या वतीने। मग अनेक या ठिकाणी एक आनंदाची पण बातमी आणि एक थोडीशी दुःखाची किंवा निराशाची आहे ती या ठिकाणी बातमी आहे की काही मुलांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सिलेक्शन झालेलं आहे, पण काही जणांचं काय झालं की 1-2 मार्क कमी पडल्याने किंवा एक पॉइंट मध्ये पण आपले मुलं गेलेले आहेत की थोडासा पॉइंट कमी पडला किंवा एखादा मार्क कमी पडला, त्यामुळे आपल्या मुलांचं सिलेक्शन जे आहे ते या ठिकाणी थांबलेलं आहे। मग असं झालं काय की मग अनेकांना प्रश्न पडला की सर दुसरी यादी लागेल का, सेकंड लिस्ट जी आहे ती लागेल का नाही लागेल, मग आमचं सिलेक्शन होईल का नाही होईल या ठिकाणी, का हा जो काही भाग जो आहे तो आमचा ह्या हातातून आमची ही जी काही एक्झाम आहे ती या ठिकाणी गेली, असं अनेक क्वेश्चन जे आहेत ते आपल्या मुलांपुढे आहेत। मग त्यामुळे हा जो काही व्हिडिओ जो आहे तो आपण बनवतोय। आता पहिल्यांदा अजून एकदा सांगतो की शिक्षक ज्यांचं निवड झालेले शिक्षक म्हणून त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन। आता या ठिकाणी बघून घ्या की किती जागा होती आपल्याला पहिल्यांदा बघायची की काय, म्हणजे सेकंड लिस्ट लागेल का नाही लागेल हे कसं बघायचं आपण। तर बघा या ठिकाणी मी सांगतो की या ठिकाणी जागा किती होत्या, व्यवस्थित बघा जागा किती होत्या। त्यामध्ये एकूण ज्या जागा होत्या त्या होत्या 16,799। या 16,799 ज्या काही जागा होत्या, 16,799 ह्या ज्या काही जागा होत्या ह्या मुलाखत नव्हती यांना, ते काय बिगर मुलाखतीचे, म्हणजे यांना मुलाखत यांना नव्हती। काय होती, मुलाखत नव्हती, म्हणजे एक्झाम झाली, चांगले मार्क पडले, कट ऑफ मध्ये व्यवस्थित नाव बसलं आपलं की ते शिक्षक म्हणून आज त्यांची नियुक्ती जी होऊन जाईल, एक 8-10 दिवस एक महिन्याच्या आत जी आहे त्यांची नियुक्ती जी आहे ती या ठिकाणी होऊन जाईल। म्हणजे मुलाखतीशिवाय, म्हणजे ज्यांना मुलाखतच नव्हती अशा पदांची संख्या जी आहे ती 16,799 जी आहे ती या ठिकाणी पद होती। मग 16,799 त्यापैकी सगळेच या ठिकाणी भरले गेले का पद? नाही। 16,799 पैकी किती पद या ठिकाणी घेतलेले आहेत शासनाने, त्यापैकी फक्त घेतलेले आहेत 11,085। 11,085 जे आहेत इतकेच पद जे आहेत ती शासनाने घेतलेले आहेत। ते शासनाने इतक्यांची नियुक्ती जी किंवा शासनाने इतकी पद घेतलेली आहेत, इतकी पदे घेतली, कळलं? म्हणजे एकूण पद किती होते आपल्या ह्या ठिकाणी 16,799, त्यापैकी 11,085 जे काही पद आहेत ते इतकीच घेतलेले आहेत। मग शिल्लक किती आहेत आणखी पद? शिल्लक पदांची संख्या 5,717 पद। 5,717 पद जी आहेत ही अजूनही शिल्लक आहेत, ती अजूनही या ठिकाणी भरले गेलेली नाहीत। ही कशी आहेत, ही पद शिल्लक आहेत, शिल्लक पदे। म्हणजे ज्यांना मुलाखत नव्हती अशी किती पद होती, 16,799 पद होती। त्यापैकी शासनाने किती या ठिकाणी भरलेले आहेत, 11,085 पद भरलेले आहेत। शिल्लक किती आहेत, 16,799 पैकी किती पद शिल्लक आहेत अजून, ते 5,717 पद जे आहेत ती या ठिकाणी आपल्याला शिल्लक असलेले या ठिकाणी दिसून येतात। मग हे झाले मुलाखतीचे पद आहेत। मग मुलाखतीशिवाय पद आहेत, मग काही पद आहेत ज्यांना मुलाखत आहे, मग अशी किती पद आहेत ज्यांना मुलाखत आहे, असं आहे जे काही पद आहेत ते आहेत 4,879। 4,879 जे काही पद आहेत हे यांना मुलाखत आहे आणि ह्यापैकी मुलाखतीचे पद अजूनही घेतलेले नाहीत। म्हणजे हे पद जे आहेत सगळे टोटली हे जेवढे काही पदांची वेकन्सी अजून देखील या ठिकाणी तशीच आहे।
म्हणजे 4879 पदं तशी शिल्लक आहेत आपल्याकडे. आणि या ठिकाणी 5717 पदं जे मुलाखती शिवाय होते ते देखील या ठिकाणी आपल्याला शिल्लक असलेली या ठिकाणी दोन्हीही पदं हे शिल्लक आहे अजून असलेले दिसून येतात. म्हणजे 5717 पदं जे आहेत हे या ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत ज्यांना मुलाखत नव्हती असे. आणि ज्यांना मुलाखत आहे असं जे पद आहेत 4879 जे काही पद आहेत ते अजून देखील ज्यांना मुलाखत घेतली जाईल असे आणखी देखील जे पद आहेत ते या ठिकाणी शिल्लक आहेत. मग हे पद तर शिल्लक आहेतच, मग किती आपल्या शासनाने किती पदं भरती केलेले? 11085 पदं जे ते या ठिकाणी भरती केलेली. मग हे शिल्लक पदं कळले. समजा 11085 ही जे काही पद आहेत हे शासनाने भरती केलेले आहेत, पण ह्यामध्ये अनेक असं मुलं आहेत की ज्यांची 2-2, 3-3 त्यांनी पोस्ट जे ती या ठिकाणी काढलेले. मग कोणकोणत्या काढलेले आहेत? काही मुलं असे आहेत ज्यांचं तलाठीमध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे, तलाठी जे आहेत यामध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे. हेल्थ डिपार्टमेंट जे काही आपलं जे काही आरोग्य विभाग जे होतं, हेल्थ डिपार्टमेंट जे होतं, आरोग्य विभाग जे होतं ह्यामध्ये पण काही मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि काही मुलांचं आता शिक्षक म्हणून देखील या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे तलाठी म्हणून पण सिलेक्शन झालं, आरोग्य विभागामध्ये पण त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि शिक्षक भरतीमध्ये पण आता सध्याला त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मग हे जे काही मुलं आहेत ज्यांचं तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे ते कदाचित की जवळपास 80-90% असं 90% तसे मुलं ज्यांचं तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं असेल ते मुलं शिक्षक ह्या पेशाकडे येत नाहीत. का? तलाठी याचं महत्वाचं पद मानतो आपण, त्यामुळे 90% मुलं ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल 90% मुलं जे तलाठी म्हणून पण बसलेले आहेत आणि शिक्षक म्हणून पण बसलेले आहेत ते जास्तीत जास्त तलाठी ह्या पोस्टकडे जातात. आणि मग ही जी काही शिक्षकाची जी काही जागा आहे ती या ठिकाणी पुन्हा एकदा वेकन्सी या ठिकाणी निघून म्हणजे या ठिकाणी तसंच पद जे ते या ठिकाणी रिक्त पद जे आहेत ती या ठिकाणी दिसून येतील. म्हणजे आता एखादे मुलगा आहे त्याचं तलाठी म्हणून पण आधी सिलेक्शन झालेलं आहे आणि आता शिक्षक भरतीच्या आजच्या या निकालामध्ये पण त्याचं नाव बसलेलं आहे. मग ती व्यक्ती शिक्षक म्हणून जातच नाही, ती व्यक्ती 99% मुलं तलाठी म्हणूनच आपला जो काही जॉब जो आहे तो आपला जो काही या ठिकाणी जॉब जो आहे तो या ठिकाणी घेतील. त्यामुळे इथली जी काही पद आहेत म्हणजे ही जे काही 11085 जे काही पद आहेत यामध्ये आणखी कमी हे जे काही एवढे सगळेच भरले जातात असं नाही. मग हे काही मुलं तलाठी म्हणून गेले की ते पद जे आहेत ते त्या ठिकाणी रिक्त जे आहे ते आपल्याला दिसून येतील. त्यासोबत एवढंच नाही, आता ह्यांची फक्त निवड झालेली आहे, फायनल यादी नाही. अजून फायनल यादी कधी लागेल आपली? ज्यावेळेस त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते या ठिकाणी होईल, त्यांची जे काही डॉक्युमेंट आहे त्याची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर ज्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट व्यवस्थित असू दे, डॉक्युमेंट जे नसतील ते व्यवस्थित काढून घ्या. आता डॉक्युमेंट एवढं झालेलं आहे, एवढं कष्ट केलेलं आहे आयुष्यभर, ते एखादं कागद नाही म्हणून आपलं सिलेक्शन या ठिकाणी थांबायला नको. त्यामुळे जेवढे काही डॉक्युमेंट लागतात ते बघून घ्या व्यवस्थित आणि तेवढे डॉक्युमेंट आपल्याकडे असले पाहिजे. मग एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, काही मुलांकडे डॉक्युमेंट नसतात त्यामुळे ते मुले ह्या ठिकाणी आपलं जे काही त्यांचं सिलेक्शन होत नाही त्या जागा ह्या ठिकाणी रिक्त असतील. काही मुलांचं म्हणजे तलाठी म्हणून ह्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असतील, ते मुलं तिकडे पोस्टिंग जॉईनिंग घेतील, तलाठी म्हणून घेतील, त्यांच्या जागा शिक्षक भरतीमध्ये ह्या ठिकाणी वेकन्सी देते, तशाच शिल्लक जे ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. म्हणजे जवळपास असं नाही की ह्या ठिकाणी आपलं सगळं आता संपलेलं आहे किंवा ह्या ठिकाणी आपल्याला आपली निवड जे ती ह्या ठिकाणी होत नाही असं मानायचं नाही. आपली आज न उद्या ह्या ठिकाणी आता तुम्ही बघा पवित्र पोर्टल जे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे फेज 1. फटाकड्याचा पण आवाज येत असेल आपल्याला. आता फेज 1 जे आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, फेज 1 असं यादी जे ती या ठिकाणी लागलेली आहे. मग आणखी फेज 2 जे ती लागू शकते, लागेल म्हणजे लागेल, फेज 2 जे ती लागेलच का? असं होऊ शकेल ना की आता सांगितल्या पद्धतीने ह्यातले काही जागा जे त्या 1085 ज्या काही जागा भरलेल्या आहेत त्यापैकी काही मुलं तलाठी म्हणून जातील, काही मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जे काही नाव जे आहे ते या ठिकाणी त्यांचं जे काही डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांचं जे काही सिलेक्शन जे ते थांबवलं जाईल. आणि मग ज्यांना जे काही 1-2 मार्कांनी जे काही मुलं गेलेले त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन जे ते पुन्हा एकदा होईल. फेज 2 ज्याला निवड यादी 2 ज्याला आपण म्हणू, जे काही सेकंड आपली निवड यादी जे काही लागेल त्या ठिकाणी त्यांचं नक्की ज्यांना 1-2 मार्कांनी जे काही मुलं आपली ह्या ठिकाणी राहिलेले ज्यांचं नाव जे आहे ते ह्या यादीमध्ये आलेलं नाही त्यांचं ह्या ठिकाणी नक्की सिलेक्शन झालेलं. आता काही पोस्ट जे आहेत ते 110चा कट ऑफ काही जणांना काही कास्ट जे आहेत त्यांना कट ऑफ जो 110ला लागलेला आहे. मग आपले असे काही मुलं आहेत की ज्यांना 110 पडलेले आहेत पण त्यांचं नाव ह्या यादीमध्ये नाही, आता जे लागलेले त्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही. पण 100% फेज 2 किंवा यादी सेकंड जी काही लिस्ट लागेल त्यांचं नाव सगळ्यात टॉपला असेल.
का त्यांचं सिलेक्शन जे ते नक्की 100% जे ते या ठिकाणी आपल्याला झाल्याचं दिसून येईल. त्यामुळे काळजी नसावी. आणि ही आपल्या एक एक्झाम आहे, आयुष्याची ही एक्झाम नाही आपल्या, आणि ही एक आपल्या जीवनाचा एक भाग आहे फक्त एवढा. आणि त्यामुळे असं नाही की ह्या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही म्हणजे आपलं सगळं ह्या ठिकाणी संपलं, हे होत नाही असं. त्यामुळे निराश न होता आपले जे काही सेकंड यादी जी आहे ती आपण बघूयात, त्याची वाट बघूयात. ती पण लागेल लवकरच, ती सेकंड यादी आपली येईल. आणि त्यामध्ये पण आपल्या मुलांचं ज्यांचं ते 1-2 मार्कांनी जे काही मुलं या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचं नक्की सिलेक्शन जे आहे ते सेकंड यादीमध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे पहिला पुन्हा एकदा मी ज्यांचं आपल्या मुलांचं जे काही सिलेक्शन झालेलं आहे या पहिल्या यादीमध्ये त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि ज्यांचं राहिलेलं आहे 1-2 मार्कामुळे जे मुलं ह्या ठिकाणी त्यांचं नाव जे आलेलं नाही त्यांचं देखील सिलेक्शन जे ते सेकंड यादीमध्ये आपल्याला झाल्याचं दिसून येईल. त्यामुळे कोणतेही निराशा न बाळगता पुन्हा एकदा जोमाने जे काही पुन्हा एकदा अभ्यास जो आहे तो आपण चालू ठेवूयात. चालू अभ्यास जो आहे तो आपल्याला चालूच ठेवायचा आहे. अभ्यास बंद ठेवायचा नाही, अभ्यास चालू ठेवायचा. ज्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये जे काही आपल्याला जे काही एक्झाम येतील त्यामध्ये आपण नक्की बसलो पाहिजे. का त्या अभ्यासामध्ये ह्यामध्ये गॅप पडला की ह्यामध्ये नुकसान जे ते आपलं आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास होतो, असाच कंटिन्यू चालू असू दे. ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांचं 100% सिलेक्शन जे ते सेकंड यादी जे फेज 2 जे वेळेस येईल त्यावेळेस त्यांचं सिलेक्शन जे ते झालेलं असेल. आणि आपले जे काही व्हिडिओ जे आहेत ते नवीन असाल या चॅनलला ते सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला असे नवीन जे काही अपडेट जे ते आपल्याला मिळतील. आणि सबस्क्राईब आणि लाईक जे ते या व्हिडिओला झालं पाहिजे. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब जे ते नक्की करून ठेवा. धन्यवाद.